होय रे. हा काय मी शेतात चाललोय. तुम्ही जा, मी भाकरी घेऊन येते नंतर. हा आणि मोठं पोरग ते आले उशिरा रात्री झोपले आता. हा हा मग ते उठल्या मग जाईन काम नाही का. बघू. आणि ते बारक ते काय आता सुट्ट्या लागल्यात, फिरत आहे बोंबलं तिकडे मित्रांकडं. काय काम बिमाचं बघायचं तर ते फिरत आहे. चट करीन काय आता. मी येते भाकरी, कालवण झालेलं आहे, भाकरी टाकीते आणि घेऊन येते रानात. काय झालंय बेमुगाला एकच पाणी लागत आहे ते भरितो. आणि ती फुलवर लावायची सरी काढली ना मग ते बघतो वावर बांधून घेतो मी. हा तू लवकर ये मग. मी भाकरी घेऊन आली, करू लागते. जाऊ का मी. हा वा पुढं. कालवण चांगला ना. ए खुशी, चहा आण रे जरा. कुठं चालले शेट? येतो जरा बाहेरून बस बस जरा बस. काय म्हणतो दादा? आता झाला होता ना दादा जेवायला आलो होतो, आता म्हटलं गावातून जाऊन येऊ परत. काय काय मग गावात? काय नाही मित्राकडे जायचं जरा काम आहे. बघा ना बापा संग जावा जरा, काम धंदा बघा ना जरा. गेले तर जातील, जाऊ दे. आता जेव्हा ते घर सोडून जातो मी मला जावं लागतं बाहेर. घरचं बघ जा जरा. दादा मला काय याच्यात इंटरेस्ट नाही, जाऊ दे. अरे इंटरेस्ट नाही मग तो लग्न दादा मी करायचं. कॉलेजला जातो, मला थोडं फिरावं लागतं मित्रांबरोबर. अरे हा तिकडे दे वेळ, पण घरी पण जरा वेळ दे ना. हे बघ दादा, तुझ्या वयात पण तू फिरलेला आहे आणि मला थोडं फिरू दे. अरे कशाचं फिरलंय तुझं शिक्षण? माझं शिक्षण झालं लगेच कामाला लागलो मी. काय दादा मी आलो, तू एक काम कर प्लीज, पाहू नंतर काहीतरी होईल. अरे पाहू नंतर, जाऊ दे. पोराच्या भरोश्यावर अवघड आहे खेळ. खुशी काय त्याला ते गावाच हेडायचं असतं कायम. गावाचंच पडलंय त्याला, घराचं काय पडलंच नाही त्याला. ती बाप तिकडे कष्ट करतोय, मी इकडे गाडीवर जातोय. त्याचं काम नाही होय घराकडे लक्ष द्यायचं. जाऊ द्या, आहेत थोडे दिवस फिरायचे तर फिरून घेऊ द्या ना. अरे कवर फिरायचं आता? वयात लग्न झालं असतं, पोरग झालं असतं त्याला. आता काय करायचं, आपण समजून सांगून ते ऐकणार आहेत का? नाही ऐकणार ना. बरं मी काय म्हणते, 2 दिवस थांबले असते तर. आता रात्री चालत ना. घरी थांबून परपंच चालणार आहे का आपला? काहीतरी तिकडे कष्ट केले तर कुठेतरी घर चालते. शेवगडी अजिबात लक्ष देत नाही. त्या शेतीच्या जीवावर काय होत नाही. आता काहीतरी मला तर पळावं लागेल ना. ती मग सगळं खरंय, मग पण मग आता 2 दिवस आराम तर नको का? आता कशाचा आराम? किती दिवस काम आणि करायचं? आता लांब जायचंय मला, कोल्हापूरच्या पुढे जायचंय फार. त्याच्यामुळे काही लवकर येणार नाही. तूच जरा लक्ष दे आणि त्याला बी जरा व्यवस्थित सांग. आता मस्त त्याच्यावर जीव आहे, पण त्याला समजा ना. आता कवर त्याला एकटा सोडायचा तसा. काहीतरी बघावं लागेल त्याचं बी. जाऊ द्या, शिकू द्या. शिकून मोठे काहीतरी होते का नाही? आणि तुम्ही नाही मग कुणी लाड करायचं त्यांचा? तुम्ही मोठे दाटे आहेत. अरे फिरू दे, मस्त फिरायचं वय आहे. पण मोकार गावातल्या टुकार पोरांसंग फिरायचं, वाईट वळण लागलं मग काय करायचं? मग कोण निस्तरीत बसायची ती? लागली दुसरी सवय तर काय करायचं? त्याच्यामुळे त्याला दाबणं आता गरजेचं आहे, माहिती आहे का? बरं चल, मी आलो गावातून. ती बॅग भरून ठेव, पण निघायचं मला दुपारी परत. हा ठेव मग. चालतं, या लवकर. कुठे रे संदीप अजून नाही आला? गेला असेल, त्याचा भाव आला तर सोडवाय गेला असेल. सोडवाय एवढा काळजीच आहे का भावाच्या? तुला माहित नाही का ती कसं काय कसे यार, त्याला आपली काळजीत नाही का? की हाय का काय? आपण कावाची वाट बघत आहे त्याची. याला काय अर्थ नाही ना रे बाबा. अरे पण त्याला थोडं तरी भान पाहिजे ना, की मित्र बघा त्यात माझी वाट जावा लागेल का काय, कटाळतीन का काय? त्याच्यामुळे आपण तर बसलो इथं. अरे काय बाबा, ते दादा लय डोकं खातोय माझे. नाही तू मारायचाच नाही लवकर. अरे तो दादा माहिती नाही कसं आहे. नाव घेतच साहित्य हाजीर. अरे 100 वर्ष आयुष्य. चल टाक मला पण. एक काम कर, आता आम्ही पान वाटलेली माई गेम, तू खेळ. हा अरे बाबा एवढा टाइम असतो का कुठे? दादा आमचं लय बाबा, काय सांगायचंय, हे करते असं महात्मा गांधी सारखं ज्ञान पाजेल मला आवडत नाही. तुला माहिती नाही, तर आपल्याला लागतं जंकी पंकी मस्त पैकी. तुले राजा माणूस मज्जाच करायची. दिलदार माणूस यार तू. जंकी पंकी त्याच्या काय बघायचंय. दिलदार माणूस. आणि आज संध्याकाळी पार्टीचं नियोजन करायचं मस्त पैकी. हाय शपथ, काय भाऊ नाही झालंच पाहिजे. मनातलं बोललाय माया भाऊ. आणि मी माझ्याकडे एक आयटम आहे, मी घेऊन येणार. संदीप तुम्हाला मलाच आहे फक्त बावळटवाने जिबाळा जिबात घाल. आमचे पण थोडं बघ नाही तेवढं. लाल टपकले रे, बंद कर. बरं मी पुशीन शर्ट आणि आमचं बघ नाही तेवढं थोडंफार. बरं ठीक आहे, आपण काय करू आता, पहिल्यांदा आहे ना थोडा आढावा घेतो, मी फोन बिन करतो, मग तुम्हाला कळवतो. तुला काय वाटतं मित्र जिगरी काय आहे ना? नाही काय 100%. मग मी पहिल्यांदा फोन लावतो. एक काम कर, मग आता जायचं का?
हा चला मग काय हा? थोडं नियोजन झालं, येतो आता बोर व्हायला लागला आणि ए, गरम पत्ते- पण खूप होते. ठोब्या कंपनी आणले अरे ही जागा खूप चांगली शोधली यार. चला वेळ होते. आपल्याला लागतील तिकडे पत्ते. चल जा. चल स्वराज. चल पुढं. आणि आणि जरा ते संदीपकडे लक्ष दे. बघ हिंडत आहे दिवसभर. नाही बघत आहे त्याच्यात. टोकाराव आणि पोरात हिंडत आहे, घरी येत नाही काय नाही, त्याला जर काम धंदा सांगत जा काय सांग बरं का. चल रे. आज सारखं त्यांचाच विषय कशाला काढत असताय. अरे मी तुम्हाला चांगलं म्हणत होतं का नाही 2 दिवस राहा त्याचं टेन्शन आहे फक्त, दुसरं काय टेन्शन आहे. काही हा गेलं वायाला तर आपल्याला त्रास परत. मग ते हायच कोणासंग हो. फिरतंय काय. तू तिकडं ना आणि जपून जा बरं का. तिथे गेलं की फोन करा आणि तिथे गेलं फोन करा बरं का. पोचले. आणि तू जरा अभ्यास कर, नाही तर सुट्ट्या लागल्यात हिंड दिवसभर. अरे तू कशाला येतो, मला जायचं लांब जायचंय बाळा, मला 10-12 दिवस लागतात यायला. सगळे ड्रायव्हर होतात का होय? अरे शिकून जरा ना नोकरीला बिकरीला लाग ना बाबा, चांगलं शिक ना, त्यांचं ते शिक्षण काका आणि मग नंतर फिरशील मोकार हिंडशील गावात बरं का. अभ्यास कर. अभ्यास कर. तू नको आमची काळजी करू. हा तू आहे ना चांगलं तुझ्या कामात लक्ष दे, ड्रायव्हरिंग करायची, टेन्शन काय घेत नको जाऊ आमचं, मी सांभाळते सगळी इकडलं. बरं बरं चालतंय. तेवढं संदीपचं टेन्शन आहे, तू पण जरा काळजी घ्या. जाऊ मग. हा वेळेवर खात पीत जा बाबा. हा करतो, पोचले फोन करतो हा मग. फोन कर, आमची काळजी नको करू. हा चालते. जा मग घरी. बाळा तू आता 7वीला गेलाय ना, मग या सुट्टीत तुझ्या क्लासला जातो ना, अभ्यास चांगला करायचा. तुला माहिती आहे ना पप्पा किती कष्ट करतात, रात्रंदिवस कष्ट करतात. त्यामुळे तू ये ना चांगला अभ्यास करायचा आणि आपल्या बापाचं नाव रोशन करायचं. हां आलं का लक्षात. हां काय करतो तू आता. आता मी काय अभ्यास करून आता क्लासचा. झालं तो अभ्यास मागला पूर्ण झालाय का. हा झालं आता करायचं. हां हां हां. आणि संदीप कुठे गेला काय माहिती आहे तुला. नाही काय मी सकाळी इकडं कोणती तरी गाडी इकडे बसून गेली ते काका काय नाही कुठे बाहेर गेला. आणि तुला लाज काय शरम आहे का नाही काही. झालं काय. झालं काय माही. तो रातून दिवस एवढा कष्ट करतोय, दिवसा रात्रीचा दिवसभर कष्ट करतोय, ड्रायव्हिंग करतोय आणि तू गावात तसाच हिंडतोय. ते उपकार करतो काय. उपकार करतोय का माही. मोठा आहे जो. मोठा आहे माही. म्हणजे मला गावामध्ये फिरावं लागतं, कॉलेजला आहे मी. अरे कॉलेजला आहे पण काय तरी माय बरोबर कामालाच येतो, आला पाहिजे ना तू. ते नाही जमणार आपल्याला. ते नाही जमणार भाई. म्हणजे काय तू गेला काय गाडीवर गेला म्हणजे मिलिटरीत नाही गेला. आणि पैसे लागले त्याला कसं मागायचं, कसं पैसे मागवतो त्याला. पैसे म्हणजे देतो म्हणजे काय, बरोबर आहे, तो मोठा आहे, त्याचं कर्तव्य आहे, मला लागलं मी मागणार, मी शाळा शिकतोय. अरे शाळा शिकतोय ते झालं तुझं, हा. पण तो आज रातून दिवस करतोय, तुला थोडी लाज शरम तर थोडी थोडी. करू द्या, काय फरक पडतोय. आणि त्या जमिनीत कोण यायचं काम कराय. आम्ही काम हा. करायचं. हा आणि तो तसं बोंबलं तिंडायचं का. मी माझं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या पद्धतीने करणार. काय तुम्ही मला पद्धतीने शिकवायचं करणार? नाही. मला तुम्ही सांग वाद घ्यायला टाइम नाही, मी चाललो घरात, मी आलो. काय पोरग काय कळत नाही. पाहिले का काका असं करते काय माहिती काकाला काय झालं. काय ते टार्गेट पोरांच्या नादी लागले का काय समजत नाही त्याचं. मला पण फार या पोरांनी बेचव करून टाकलं घराच. ते एकटंच बिचारा जीव काढीत आहे, काय करणार ते एकटं. हा आणि इथं काय तेल मीठ कमी लागत आहे काय. शिक्षणाला खर्च आता तुला 20,000 फी. काकाला हे झाले महारागरा करते. काकाला काय म्हणलं गावात मला फिरायला घेऊन जा, तर काकानी म्हणले काय ना तुझा बाप आलो, तुझा काका खवळले काल मला. तुला खवळले. हा तू सगळ्यांनाच खवळतोय. त्याला कुठं कळतंय का घरात कसं वागायचं. आज घरात काय लागत नाही, तेल मीठ लागत नाही का काय लागत नाही. शेतीला आज खतं औषधं, हा शेतीत सुद्धा येत नाही. काय त्याचं समजत नाही. ते पोरांच्या नादी लागलेलं दिसतंय मला. तू एक काम कर, तुझा अभ्यास कर, मी बघतो काय करायचं ते. मी जातो शेतात जाऊन येतो. खुशी हा बोला ना. एक काम कर, मी जाते पुढं. ते म्हातारं एकटंच राबत आहे वावरात, जाऊन मी काही काम करू लागते. आपल्याला दोघीला जावाच लागल. तू ये ना मागून, आता तुझं आवरलं, ये ना तू. माझं आवरलंय, मी भाकरी बांधते आणि येते. पण ती भाऊजी कुठं येतं. भाऊजी तो येत असतोय वावरात कामाला. नुसतं माणसा मागं उभा राहिलं तर तेवढंच बरं वाटतं माणसाला. तो ऐकणार आहे माव, आणि त्याच्या नादाला लागून आपलं होणार आहे का. आपल्याला लागावं लागेल कामाला. मात्र जायचं तिचं कटाळ. जाऊ द्या, उन्हात हे करीत असते ते. जावा तुम्ही. मी जाते पुढे, तू ये नंतर. मी येते मागून. इथं कुठं आणलंय आंब्याच्या अरे बागेत. इथेच बरं आहे, का इकडे कोणी पाहत नाही आपल्याला, बाकी काय. नक्की ना. हो इथे काय अडचण नाही. ठीक आहे. आणि एक दिवस तुला फिरायला नाही ना. कुठे नेणार आहे फिरायला. जाऊ की आपल्या वरती आमच्या अजून एक बाग आहे,
अजून भरपूर बाग आहेत त्या बागामध्ये आणि आम्ही शेतकरी आहेत माहिती का तुला. हो ना, आमच्याकडे बागा खूप आहेत. म्हणून बागेत नेणार आहे मला फिरायला. मग काय रे, तू म्हणला होता ना हा. आपण लांब फिरायला जाऊ मस्त पैकी कुठेतरी, खूप एन्जॉय करू. मग मी ना असं स्वप्न पाहिलं होतं की आपण मस्त पैकी गोव्याला जाऊ. जाऊया की मग गोव्याला पण जाऊ एक दिवस. नक्की ना? अरे तू टेन्शन घेऊ नको, गोव्याला जाणार म्हणजे आपण जाणार. ठीक आहे. त्याने जाऊ वाटल्यास विमानाने. प्लेन नाही? हो ठीक आहे. डायरेक्ट हवेत. मग अजून अजून काय नाही, एक दिवस थोडं वेगळ्या ठिकाणी पण जायच्या. वेगळ्या ठिकाणी म्हणजे? समजून घे तू. रात्रीचे चालते ना तुला? हा, बघू आता ते. बघू नाही मग मजा नाही. का? पहिल्यांदा आपण गोव्याला फिरून येऊ मस्त आणि मग नंतर बघू. जर तू गोव्याला नेलं तरच येईल, नाही तर नाही येणार. मग गोव्याला बिअर घेणार का माझ्या बरोबर? तसं मी काही घेत नाही, पण एन्जॉय म्हणून. हा बघू. बिअर घेतलेलं मजा येते मग गोव्यात फिरायला. गोव्यात फिरायला समुद्रकिनारी. ठीक आहे. बरं ऐक ना, मला आहे ना खूप भूक लागली. मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. अरे आता आहे ना मला मस्त एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये ने आणि जेवू घाल. 5 स्टार? हो. मग आपल्याला जावं लागेल लांब थोडं. बरं चल 5 स्टार तर 5 स्टार, नको टेन्शन घेऊ. मग माझ्या झाली ना पत्ती काय मजा आली. पाटील असल्यावर पण दिवस चांगलाच जातो बरं का. पाटील एन्जॉय होतं रे पाटील असल्या, बाकी काही नाही. एन्जॉय म्हणजे पाटला सगळे काय व्यवस्थित मग काय थोडं आपलं पण ध्यान ठेवी. करतोय. थोडं आपलं पण ध्यान ठेवी ते. मग मग अशी बोला. पाटलामुळे आपली चंगळ होती बरं का. हा तेवढं आहे आहे बा. का नाही? तेवढं आहे, चंगळी होती. पाटील आहे म्हणून आपण भाऊ. तेवढं आहे, पाटील येतं आपण आहे आणि आपण येतं पाटील. मग पाटलाचं तेवढं आहे. तुम्हाला माहिती का नवीनचा संदीप विषय? संदीपचा नवीन विषय काय आला? काय रे? झाला ना बस बाबा. खाली बसून सांग ना. नवीन जंगाट तुम्हाला माहित नाही का संदीप? काय बोलतो? नवीन जंगाट? अर्ध्याचं एक आहे का बाबा? एक नाही आहे बाबा, पण नाव मला माहित नाही. कंची पण नवीन आहे. शाली का? नाही रे, काय कोणतरी आहे पण नवीन आहे दिसायला. सकू होती का? नवीन दिसली रे मला. दुसरीची वाटते कोणतरी, पण नवीन विषय द्यायचा रे जंगाटीचा. काही एक नाही. मग 1760 जण. साठ घेऊन येईल त्यांची. नाही रे, पण हा विषय लय भारी त्याचा. मला बऱ्याच वेळा दिसला तिथं. मी बऱ्याच वेळा त्याला पाहिलोय बाहेरून. ते हाय त्योच आहे, त्याचाच विषय हा. कोण होतो? मी तिला ओळखीत नाही रे, पण तिचं नाव मला माहित नाही नेमकी. नाव जर माहित असलं ना. हे आले गप्पा गप्पा. अरे काय चाललंय? काय नाही, बसलोय. पाटील आले, पाटील आले. लागत ना काय नाही बसले. काय चाललंय? काय बरं वाटतं तुमचे चेहरे बघून. हा पण निवांत. माझ्याकडे पाहून हसताय का तुम्ही नेमकी? काय नाही आलं असं म्हणलं, तू आला म्हणलं. काय बरं वाटलं भानगड जरा. काय हो? काय कळलं मला तुमच्या? तू आला आम्हाला एक नंबर एक वाटलं. नंबर वाटलं. पाहिलं, पण मला काहीतरी जरा वेगळं शिजत असं वाटायला लागले. नाही काय नसते भाऊ. तसं काहीच नाही, तुला बघून पण प्रसन्न. अजिबात नाही. हा. बरं खरं सांग. तू आला बरं वाटलं. चल खरं सांग, काय काय बोल. अहो, मित्र नाही आहे ना? माऊली, खरंच नाही. बोल. अरे आता एक सांग मला खरं. हा, सांग. बोल तू हसू नको, बोल फक्त. त्या दिवशी मी झाडात पाहिलं होतं, ते काय होतं? गाठ काय होतं? खरं सांग, खरं सांग. मला काय म्हणायचं ऐक ना, या गोष्टी तुला माहिती आहे, आपल्या तेच लागते. आईश, मजा, दारू, बाई, बाटली, फुल एन्जॉय. पण ह्या गोष्टी त्या कवर चालायच्या, अशा कितपत चालायच्या? अरे मग मी सगळं म्हातारा चालायचं. झालो काय? हा? अरे जब तक जे आहे जवानी तब तक आईश चालू ठेवायची. नाही रे, पण करतो तिकडं आणि आमचं काय अरे अरे एवढं तुमच्या दम्यात करा ना. हा? एवढे भेटत तुला, आम्ही एवढे हे करतोय तरी आम्हाला एक सुद्धा भेटा ना अजून. तुला एवढी कस काय रे? अरे मग त्याला कुठेतरी छाप टाकायला. आपल्याकडे कुठे पैसे आहे, पण छाप टाकायला हे पण पुढची लय पैशावर वाटते रे मला. नवीन भेटले आता एवढ्या 2-4 दिवसात. नाही बघितलं थोडं त्या वय दिवशी होतं तिला जरा. जरा. त्या दिवशी बघितलं म्हणून म्हणलं याला विचारून घ्यावा जरा. तिला काय करतो, थोडं फिरायचं लालच दाखवतो आणि घेतो हात साफ करून आणि पळ म्हणतो. त्या मैत्रिणी असतील तर बघा आम्हाला तिघांचं काहीतरी. हा थोडंफार आमचं पण पा. तिची आईचं मग का? अरे मग आता काय करू? काय? तुम्ही एवढे आई. घ्यायला आले म्हणलं, मग आई. आता काय करू मग? मला यो बा, आई. किती लालचाटे आहे. अरे असं हा? नाही. आई कुठे बघ ना आम्हाला. मग तुम्ही जरा दमच काढीत नाही, जरा पाहतो. हा? जरा काही गोष्टी पाहतो, जरा दम काढा. बरं जेवायला जायचं जेवायला बिवायला चल हॉटेलला. नुसतं बाहेरच खातोय. आठवले म्हणलं चल ना जेवायला बघा, आपण जाऊ ना. त्या पुरी पायी एक जणाकडून 10,000 घेतलेत
ते तो माझ्या मागे लागलाय. चला हाय त्याच्या उरलेले. जाऊ चला. चला लवकर उरकून घेऊ आवरातलं. खुशी आलेच, बोला ना. भाकरी कालवण करून ठेवू. दुपारच्याला आम्ही घरी येतो पाहिजे तर जेवायला. वावरातलं सगळं काम आवरीतच आणि दुपारचं आरामाला घरी येतो. हा चला, मी करते, आवडते घरचं. नाही तर आली असते मी. नाही तू नको येऊ. नको येऊ तू लय ऊन आहे. संदीप आला ना त्याला जेवायला घाल आणि त्या बारक्या पोराकडून अभ्यास घे आणि घरातच बस तू. उन्हात नको येऊ. जाऊ का आम्ही? हा घ्या आवरून. घेते. पोरग कुठे गेलंय काय माहित, त्याला बघावं लागेल. हे बघ ही माझी हवेली कशी आहे? छान आहे. बैस. छान आहे रे घर तुझं. छान आहे ना? तुला आवडलं का? आवडलं ना. बाकी हवा वगैरे छान येते इथे मस्त. कारण आमचं घरी कोणी नाही का? काय माहिती, मलाच नाही माहिती कोण आहे का नाही, काय नाही दिसत तर नाही कोणी. म्हणजे तू घरात नसतोच का? म्हणजे तुला माहिती नाही का घरात कोणत्या वेळेला कोण असतं? जाऊ दे ना, नसले तर चांगले नाही उलट आपल्याला. तुला काय करायचं बाकी? अरे तसं नाही, पण मी पण घरच्यांना भेटले असते, ओळख झाली असती माझी त्यांच्या बरोबर. पण पाहतो कोणी आहे का घरामध्ये. वहिनी, ओ वहिनी. हा भाऊजी आले आले. अहो थोडं पाणी आणणार राव प्यायला. आले. हा वहिनी देवाचं बिवाचं करते जरा, थोडी बोलून पण. भाऊजी हे कोण आहे? ही मैत्रीण आहे. मैत्रीण? हो. काय तुम्हाला लाज बीज वाटते का नाही हो? लाच काय वाटायचं त्याची, मैत्रीण आहे म्हटल्यानंतर. अहो जनाची नाही मनाची तरी वाटाव ना थोडीशी. बघा. पोरगीच घरी घेऊन आलात तुम्ही. वहिनी मला अक्कल बाजायची नाही. तुम्ही तुमचं काम करताय ना, तुमचं काम करायचं, माझ्या पुढे जास्त अहो चालणार. आम्ही काम करतोय म्हणून तर 2 घास खातात तुम्ही. तो रुबाब दादा पुढे दाखवायचं, माझ्या पुढे नाही. मी रुबाब नाही करत. हा. जी परिस्थिती आहे ती सांगते. मला- अहो तुमचे आई बाप मरमर मारतात उन्हात आणत आणि तुम्ही असले धंदे चालू केलेत का? माहिती आहे सगळं आम्हाला, कोण रब करते, कोण काय कान भरवते ना. दादाची तुम्ही पण नका सांगू आम्हाला. आम्हाला नाही तसले शिकवलं. आमच्या आई बापांनी संस्कार आम्हाला चांगले लावले. माहिती. म्हणजे तू घरी काहीच बोलला नाही का? अरे घरी काय बोलायचं तेव्हा? म्हणजे काय काय बोलायचं होतं घरी? अहो वहिनी ह्याने मला सांगितलं की मी घरी सगळ्यांना सांगितलंय आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचंय. आता काय खरं नाही बाई. अरे सांगणार होतो. प्रेमन हिन अगं बाई, म्हणजे तुम्ही ही उद्योग करायचं होते काय? मग मी काय शिक्षण करायचं? करायचं होते का? हे करायचं होते? कॉलेजमध्ये मैत्री असते वहिनी, तुम्ही लय हे नका करू. काय करते मी? मग? तुम्हाला कळतं का नाही थोडंफार? का हा? कॉलेज? माझा नवरा तिकडं राबतोय. तिकडं लेकर बाळ बायको हिल काही घेणं देणं नाही त्या माणसाला. फक्त तुमच्यासाठी कष्ट करतोय, तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. हा आणि तुम्ही हे असले धंदे चालू केलेत का आता? मी काय करू? मला तुम्ही ना हे नका करू, हे लक्षात ठेवा. काय मला- करू नका म्हणजे? तुम्ही- म्हणजे आमचं चुकतंय सगळं. आम्ही करतोय ना तीच आमचं चुकतंय. तुम्हाला काय होतं माहितीये का? तुम्हाला माझं काही देख होत नाही. मेन प्रॉब्लेम इथे येतोय सगळा. आम्हाला देख होतोय. नाही. इतके दिवस मी त्यांना सांगत होते अहो जाऊ द्या, शिकतय पोरग, शिकू द्या, मोठं होऊ द्या. पण नाही ना, तुम्हाला ते उद्योग नव्हते करायचे, हे असले उद्योग करायचे होते. आणि तुला काय कळत नाही का ग? अक्कल नाही तुला? तिला काय- लग्नाच्या अगोदर घरी येतात का? तिला काय बोलायचं नाही. अहो, अहो नाही तुला सांगतो. थांब तू 2 मिनिटं थांब. मी मला 2 बोलू मिनिटं. दे. वहिनीला काय वाटतंय मी घरात नाही राहावा, फक्त बाहेर जावा, म्हणजे बाहेर काढून द्यायचं हे प्लॅनिंग आहे पूर्ण. कळतंय मला. अहो भाऊजी माझ्या डोक्यात तसलं काही नाही, पण तुमच्या डोक्यात ही भूत कुठून घुसले तेच कळणार मला. अहो वहिनी तुम्हाला खरं सांगू का, आमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे आणि हा हो. मला म्हणला होता आपण लग्न करू. आणि मला असं वाटलं की ह्यांनी घरी सांगितलंय म्हणून मी आज घर बघायला तुम्हाला सगळ्यांना भेटायला आले. अगं बाई हे सगळं खरं आहे, पण मग 4 गोष्टी बोलावं माणसानं, 4 गोष्टी ऐकावं कुणाच्या. काहीतरी काम तर करावं का नाही? तुला खाऊ काय घालणार हे उद्याच्याला? म्हणजे हे काहीच कमवत नाही, हे सगळं आम्ही केलंय. हे बघा मग कॉलेज करतोय मी, काय काम धंदा करणार नाही पुढे जाऊन? आणि तू मला काय सांगितलं? हे घर माझं आहे. मग माझं नाही मग काय? सगळे यांचे काय घरून घेऊन आले काय वहिनी आमची? वहिनी बरं जाऊ दे बाबा, काय असेल तुमचं ते तुम्ही बघा, आपण नंतर भेटू. मी चालले. अरे थांब. मी नको अरे, नाही, परत येऊ नको इकडं घरी. अरे अरे ऐक ना वहिनी, हे बा तुमच्यामुळे ना माझ्या मैत्रीचं अंतर आलं तर लक्षात ठेवा. आणि आले ना दादाचे कान भरवून बसा आणि हा रुबाब दादा पुढे दाखवा, माझ्या पुढे नाही दाखवायचा. समजलं का? ज्याचं करावं भलं ती म्हणतं माझंच खरं. घे घोरण चल बोल. हा ते रुबाब आहे ना दादा पुढे. हा, तीच बघते मी कसं तुम्ही काय करतात ती. लय अवघड आहे बाई या माणसाचं.
चांगलं म्हणलं होतं, चांगलं शिकन, काहीतरी मोठं नाव करीन, ह्या घराचं काहीतरी भविष्य उजडन, पण नाही ना, ह्यांना हे असले धंदे करायचे सुस्तीत. घराचा आधार गेला, करता पोरग गेला, हे डॉक्टर हे असं बघ. कसं व्हायचं आपलं? त्या लहान लेकराचं शिक्षण राहिलंय, तो कधी खात नव्हता, पेत नव्हता, चांगली गाडी चालवायचा. काय देव जाणे. माझ्या डोक्याला इतकं टेन्शन आलंय ना. हे संदीप पी याताड कसं व्हायचं आपलं? जान जेवण सुन घरात. काय करावं कळत नाही, काही मार्ग सापडे जोगत नाही. काय काळाचा घाला घातलाय आपल्यावर. देवाने आपल्याला असं दिवस दाखवला, आपण गेलो असतो बरं झालं असतं. तुम्ही तरी कशाला काय बोलत? आमच्यातलं एखादं गेलं असतं परवडलं असतं ना बाई. आमचं काय राहिलंय आता? करता धरता योग गेला माझं. गेलंय तेवढं बास की, आता कशाला तुम्ही मारांना ओढून घेता? आमचं काय करायचं? आम्ही कसं जगायचं आता? सोन्यासारखी सुनबाई आता आपण तरी काय तिच्या आयुष्याला पुरणार आहे का? नाही ना. कसं पण जायचं तिचं शेवटाला. अवघडी सगळं पोराचं शिक्षण आहे. लहान लेकरू पदरात आहे तिच्या. हे बरं नाही झालं आपल्या सोबत. देवाने आपल्याला लय मोठा अन्याय केला. आपलं खर्च पोरगच कसं त्याला पावला. आणि कधी नियमात गाडी चालवायचं, कधी पासनात चालायचं. कोणामध्ये पाहू माझ्या लेकराला मी आता? एवढं पोरग चांगलं रोपीन नाही खाणं नाही काही नाही ना. झालंच चालेल. येणार होते पाहुणे ना एवढ्या. येणार होता, निघाला होता, फोन केला होता, येत नाही, खात नाही. कसं काय ऍक्सिडेंट झाला त्याचा? काय का आता चला आता ते देवाच्याच मनात होतं म्हणायचं. पण पाहून आता मला एक वाटतं ही पोरगी आणि पोरग मी घेऊन जातो बरोबर. नाही नाही, असं नका करू, आमचा आधार जाईल. मला माझ्या नातो वगैरे होत नाही. पण नाही होत. पण तुमच्या घरात परिस्थिती ठीक नाही सध्या. ते बारक्या पोराचं काय सारं काना येऊ राहिले आमच्या. नाही, पण आम्हाला तरी मग कोण आधार असतं? आधार झालं तुमचं खरं आहे सगळं. पण मग आता हे तुम्ही कामाला जायचे राहणार तिकडं तिकडं, ते पोराचं शिक्षण, पोरगी कसं व्हायची? आम्ही काबाड कष्ट करू, पण त्या लेकराचं शिक्षण करू. येऊ नका जाऊ. तिला नेलं का लेकरू तिच्या सगळं जाईल. घराचं- कोणाकडे बघून जगायचं? घराचं तू घर येतो पण जाईल. बरोबर तिकडे शाळेला गेलो तुला. पण निदान याच तरी थोडंसं रँकिंग लागेल ना. आम्ही करू त्याचं आणि शिक्षण. सगळं करू त्याच. करू त्याचं शिक्षण करू. हिला आजपर्यंत सून मानित होतो, लेकीसारखी जपू. पण आमच्या घराची लक्ष्मी ती. मग सगळं ठीक आहे आता बरं का. त्याला काही खाल्लंय का तुम्ही? पण नाही होत. 2-2 घास खाऊन घेऊ. काय आता बसून लय तुम्ही काही ते परत नाही येणार. भूकच नाही लागत आता. काय कशात आबळ नाही पाडलंय. मग तुम्ही जेवलं तर खाल्लं काही तर हे पोरग खाईन ना. मला घातलंय सकाळी उलटत, पण आम्हाला नाही जात. चला उठ. महाराज जाईन चक्कर मी येता जाता. हायला ही पोरगी ना आता जरा नाटकच करायला लागली. फोन केला का फोन उचलीत नाही, टायमावर येत नाही. ऐ काय काय तू इग्नोर करीत चालली? काय भानगड काय? इग्नोर नको करू तर काय करू? हात नको लावू मला. ए काय नाटक काय? मी काय कशासाठी? नाटकं केलीये? का मग तू फोन उचलत नाही ना, आता हात नको लावू. हे नाटक काय चाललंय? काय नेमकं तुझं? काय काम आहे बोल. जास्त आवाज चढवू नको. हे बघ तुला सांगतो, तुझं प्रेम होतं ना, माझं पण आहे, लक्षात ठेव. हे बघ, प्रेम केलं होतं तुझ्यावर, पण तू आहे ना प्रेम करायच्या लायकीचा नाहीये. म्हणजे? तू एक नीच माणूस आहे हे मला कळलंय. ए बाई काय पण काय बोलतेस? मग तुला एवढं हॉटेलवर जेवायला फिरायला सगळं विसरली का? ते नको तोंडावर काढून दाखवू. मी तुझ्यावर प्रेम केलं होतं खरोखर. आणि हा, तू मी काय केलं असा होतं? व्यक्ती निघाला. अरे तुझा सख्खा भाऊ वारला, हा. मला मी तर लांबची आहे तरी मला कसं तरी वाटलं. आणि तुला तुझा सख्खा भाऊ गेला, ज्याच्या जीवावर तुझी सगळी आयुष चालली होती, तरी सुद्धा तुला थोडं सुद्धा दुःख झालं नाही का? आणि काय तू ते घर तुझं म्हणतो, बंगला माझा, काय म्हणला त्या दिवशी? महाल आहे महाल आपला.
आणि तुझं आहे का तरी काही? अरे फुटकी कवडी सुद्धा नाहीये तुझ्याकडे. सगळं आहे ना तुझ्या भावाच्या जीवावर चाललं होतं, तुझी सगळी हाऊस मौज. आणि तू आहे ना कोणा एका व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही, हे पण मला कळलंय. तुला आहे ना मुली फक्त अशा टाइमपासला लागतात. अरे किती बोलतेस रे? हा, तुला वाटत नाही जास्त झाले? जास्त झाले म्हणजे तू आहेस त्या बरं ऐक लायकीचा, एक म्हणून मी बोलते. एक मिनिट. अरे ऐक तर. तू लांबून बोल, जे बोलायचंय ना ते लांबून बोल, कळलं ना? म्हणजे तुला इंटरेस्ट नाही माझ्यामध्ये? हा? दुसरा भेटला काय तुला कोणी? तुला जे समजायचंय ते समज. अरे तुझ्यासारखी वाटतं तर नाहीये तेच ऍटिट्यूड वरून एवढा पैशावाला बघितला काय जास्त अजून? ऍटिट्यूड नाही, हा? ऍटिट्यूड नाहीये मग मला. काय? मी आहे ना तुझी लायकी ओळखली म्हणून मी तशी वागते. तू आहे ना असं ए, कोणाची लायकी काढतेस ग? कोणाची लायकी काढतेस? लक्षात ठेव, मारून टाके ना तुला इथंच गाडीन. आणि एक लक्षात ठेव, मी पण पाहतो तू कोणाबरोबर लग्न करते काय करतेस हे लक्षात ठेव, समजलं काय? अरे सोड, तू काय मला मारून टाकणार? मला काय तू अशी आयरी गैरी समजला का? अरे मी सुद्धा आहे ना तुझं ना काही पण करू शकते, कळलं का? हे चल, लय बघितले, चल. आणि आहे ना लग्नाचा विचार तर आता करूच नको, सोडून दे. चल फुट. आणि परत आहे ना मला फोन नाही करायचा, सांगून ठेवते. हे चल, लय बघितले अशा तुझ्यासारख्या. याला स्वतःला काय समजते काय माहिती? हरामखोर साली मला धमक्या देते. तुझा कार्यक्रम लावतो मग, 1 मिनिट थांब. अरे मित्र हो, मी घेतली जोडीन तुम्हाला घेऊन आलो कायसाठी माहिती का? ती हरामखोर झाली, ती दीडदमडीची भेटलेली मला ती. मला दम झाला, लायकी काढली माझी तोंडावर. तिचा कार्यक्रम लावायचा आपल्याला. कोण आहे? ती भेटलेली ती माझी आयटम. कार्यक्रम लाव. चल लगेच सुट्टी नाही दिला. बाळा एवढे गणित केले ना तू, हा मग अजून ते वजाबाकीचे करायच्या. आता हे गुन्हा करायचे आणि पाडापाठ केला ना तुला सांगितलं कालचा. आणि उद्या सरांना म्हणून दाखवायचं बरं का. हे काय नाटक आहे रे? हा, तुला लय, तू काय तुझं नाटक काय? काय झालंय काय तुम्हाला? झालंय काय म्हणजे तू माझं वाटोळ करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. प्रत्येक वेळेला माझ्या आड येते, प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक हर गोष्टीत पाय अडवतेस. अहो मी काय केलंच नाही तर माझ्यावर का म्हणून आळ घालताय? काय केलं नाही ते सांग. तू माझं वाटोळ केलेलं आहेस. प्रत्येक वेळेला माझ्या हर गोष्टीत आडवी आली. तुझ्या अशा या खोडीमुळं माझी प्रेस सोडून गेली मला. अहो मग काय मी तिला सांगितलं होतं तुम्हाला सोडून जा म्हणून? तू नाही गेला मग कोणी गेलं? तूच. आणि तुझ्या या पांढऱ्या पायाची तुझ्यामुळे दादा सुद्धा माझा गेलेला आहे. माझ्यामुळे नाही, हे तुमच्या वागण्यामुळे. तुमचंच टेन्शन. तुझं कान भरवणं, त्या टेन्शन मध्ये गाडीवर जायचा सतत त्याच्या डोक्यात भरून दादा गेला माझा तुझ्यामुळे गेलेला आहे. लय उपकार झाले तुमचे. तुम्ही असं करून येतात ना, लय उपकार झाले आमच्यावर. कारण माझं डोकं फिरलेलं, मी लक्षात ठेव, संपून टाकेन सगळं. हा संपवा ना, एकदाच मारून तरी टाका आम्हाला. कशाला जिवंत ठेवलंय आम्हाला? तुला तर मारणारच मी आता. हा मारणार ना. हा लक्षात ठेव, तू वाटोळ करणारी सगळी मेन घरातली पैदास तू आहेस. दादा गेलाय आता, तुला पण या घरातून बाहेर काढल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. मी या घरातून जात नसते. कस काय कोण बाहेर काढताय? मी जात नसते. अरे मी काढणार. कशाला मारतो रे तिला? ए तुम्हाला लक्षात नाही आलं अजून आपला इंगा काय असू दे. मुतारी पिऊन आलाय, वास सुटलाय घमाघमान, मारतोय रे. घरची सून आहे मी सगळ्यांना मारून टाकेन मग. अरे मोठी भाऊजाई आईच्या ठिकाणी असते, समजत नाही का तुला? कळी लावायची येते तिला, कळी लावायची येते. हिच्यामुळे दादा गेलेला आहे. लाज वाटली पाहिजे तुला. टेन्शन मध्ये गेलेला आहे. तुझ्यामुळे गेलाय. तुझं टेन्शन असन त्याला येताना, तुझा सारखा विचार राहायचा त्याला. अरे हीच तर माझ्याबद्दल भरवायची ना मग, म्हणून तर गेलाय. अरे तू नीट वागायचं ना, तिने कशाला भरवलं असतं? नीट काय वागायचं? काय नीट वागायचं? चांगला वागतोस. काय वागू मग तू? चांगलाच आहे मी. घराची तुम्हाला- धुलदाण केली तो, घराची धुलदाण केलीस तो, तुझा सुमारच लावी तो. ए, काय सुपार लावतो? हा तुम्हाला चालायचंय तू, निघायचं तो. कोणी मी? हा. अरे तुम्ही निघायचं सगळ्यांनी. चल चल मुतारी दूध पिऊन अरे मी माझं तू पण निघ. चल चल निघ. तुझे काय? तू माझं वाटोळ केलंस ना, तुझं वाटोळ करतो. तुला तर गाडूनच टाकतो डायरेक्ट. लक्षात ठेव, माझ्या नादी परत लागायचं नाही. हा समजलं काय? तू ना तुला मी सांगतो, आता यांना काढलंय ना तसं तू पण चल निघ. काय हो काका, मग आईला कसं काय आणता तुम्ही? आजीला आणता, बाबाला आणता, का बरं आणता? काय केलं त्यांनी तुम्हाला? काय केलंय?
हा तू पण निघचल त्यांच्या मागे चल बारक्या मला शिकते ह्या घरचा बादशाह मी. धर पाणी पी आता मस्त खाली. ऐक. काय होतं मम्मी मम्मी अय मम्मी काय आलं अय मम्मी उठ अय मम्मी थांब पाणी. आईला काय खरं नाही रे शाळा माझ्या आयुष्याचं वाटोळ करून हिचा आराम करीत बसली काय. हिचा आज कार्यक्रमच लावतो बरंच झालं भेटली. पाहिला तू कार्यक्रमच करतो हिचा. किस्साच खतम.